सांगी आणि मुद्रे अशा ह्या दोन संघांमध्ये रंगणारा हा सामना, दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना, आणि यानंतर आपल्याला वळायचं आहे ते म्हणजे सेमीफायनल. कारण 3 संघ आपल्याला पहिलेच मिळालेले आहेत आणि आता यातून येणारा एक संघ मात्र ठरणार आहे सेमीफायनलिस्ट वाघजाई माता चषक 2025चा. सांगी यश आणि कॅप्टन अजित. पहिला चेंडू सुंदर रीतीने खेळून काढलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न, थोडासा थ्रो लेझी थ्रो होता, रनआउटचा चान्स होता खरं तर, परंतु थ्रो लेझी असल्या कारणाने मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी, तो म्हणजे यश. आशिष गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा हा सामना, 2 षटकांचा सामना आणि जास्तीत जास्त स्कोर करण्याचा मानस असेल ते म्हणजे सांगी या संघाचं. कारण टॉस हरल्यानंतर मात्र त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे बॅटिंगसाठी. आणि हा सूर्यका फटका, शॉर्ट टाइम जॅब, पुल सक्सेसफुल, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. यश ऑन अ फायर. आता मात्र यशनी सूत्र आपल्या हातात घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. यश आता मात्र यशस्वी करून सोडेल आपल्या टीमला. दोन चेंडू आणि 8 धावा धाव पळकावं लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. यश साठी मामा चंदू कांबळे यांच्याकडून प्रत्येक 6 साठी 100 रुपये लागू झालेले आहेत. याची मात्र यशने नोंद घ्यायची आहे. ज्या मामाचा मात्र विकेट काढला होता यशने, त्याच मामाने आपले 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 9, बिनबाद 9 धावा आतापर्यंत. सुरेख सुरुवात म्हणू शकतो. ज्या पद्धतीच्या सुरुवातीची अपेक्षा होती ती मात्र आता भेटलेली आहे. आता मात्र जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न असेल अजित. पहिला चेंडू होता, सुंदर पद्धतीने प्लेस करून मात्र 1 रन घेण्यातच समाधान मानतोय. कारण यश आज मात्र फायर मोड मध्ये आहे. एक षटकार, सुरेख उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. नेत्र दीपक फटका त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या षटकातील. अजून एक मोठा फटका आला तर मात्र धावसंख्या उंची गेल आणि नक्कीच उंची गेल. कारण चेंडू जातोय बिग बिग बिग, इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. प्रत्येक 6 ला 100 रुपये लागू आहेत. मामा चंदू कांबळे यांच्याकडून यांची नोंद घ्यायची यशने. आणि आता मात्र यशची बॅट बोलायला लागली आहे. कारण 2 उत्तुंग असे षटकार मात्र त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. सूर्यका फलंदाजी अक्षरशः तुटून पडलाय तो म्हणजे आशिषच्या गोलंदाजीवर. परत एकदा लेगच्या दिशेने तटवलाय, फाईन लेगला, तिथे फिल्डर आहे. 1 धाव घेतलेल्या, दुसरीचा प्रयत्न आणि नाही, परत पाठवलेला आहे आणि एकाच धावेवर समाधान मानतायत. धावसंख्या झाली आहे ती 17, बिनबाद 17 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर. अप्रतिम सुरुवात म्हणू शकतो. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. 17 धावा, 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. या पूर्वार्धातला, या इनिंग मधला जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा मात्र मानस असेल. कारण 2 षटकांच्या या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर जास्त स्कोअर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. खात्यात जेवढे रन्स असतील तेवढे डिफेंड करणं इझी जाणार आहे. कारण मुद्रे या संघाकडे सुद्धा चांगले बॅटर्स आहेत आणि ते सुद्धा क्षमता ठेवतात रन्स चेस करण्याचे. आणि त्याचसाठी मात्र जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा मानस असेल सांगी संघाकडून. अभिषेक मारा करेल यशसाठी.
पहिला चेंडू ग्लान्स केलाय, लेग ग्लान्स सुंदर पद्धतीने, तिथे मात्र एक रन घेतलाय. दुसऱ्याचा प्रयत्न, स्ट्राईक जास्तीत जास्त आता मला असं वाटतं कॅप्टन सुद्धा यशला स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावाच्या मदतीने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होतीये ती 19. एक चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र 19 ही धावसंख्या लागलेली आहे धाव फलकावर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धावा, जास्तीत जास्त अजूनही 2 ते 3 मोठे फटके येतील का, नक्कीच अपेक्षा असतील सांगी संघाच्या समर्थकांकडून. यशची बॅट अजून बोलायलाच पाहिजे. 2 तर षटकार आलेत त्याच्या बॅटमधून. तिसरा येतोय का, तर हो, पॅव्हेलियनला मानवंदना देणारा शॉर्ट टर्म जॅब आणि पुल सक्सेसफुल. चेंडू मिड लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाणारा खणखणीत आणि दणदणीत यश ब्रँडेड षटकार. मामाकडनं 300 रुपये लागू झालेले आहेत यश याला. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. यश काते काय बॅटिंग करतोय. हा ब्लॉक होलचा मारा होता आणि तेवढाच सुंदर पद्धतीने खेळून काढला होता, परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद होते. ते म्हणजे कॅप्टन अजित आपली विकेट गहाळ करतोय. यश मात्र ठाम उभा आहे, कारण त्याला माहिती आहे, त्याला त्याच्या बॉलिंगवर भरोसा आहे. लेपगोलवाडी गावच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा अलका लाड यांचा सत्कार करतील संघाचे खेळाडू प्रितेश कांबळे. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. कॅमेरामॅन जरा थोडासा तसेच गावच्या सदस्या नीता पवार यांचा सुद्धा सत्कार गावचे संघाचे खेळाडू प्रितेश कांबळे करतील. प्रितेश कांबळे गावच्या सदस्या नीता पवार यांचा सत्कार करतील पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन. नीता पवार, धन्यवाद. 35 धावा आता मात्र धाव फलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यश ऑन अ फायर, काय फलंदाजी पाहायला मिळते. नेत्रदीपक फटकेबाजी परत एकदा. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा खणखणीत आणि दणदणीत या इनिंग मधला 5वा बेधडक षटकार येतोय यश कातेच्या बॅट मधून आणि धावसंख्या झालेली आहे ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 आणि 42 धावांचं आव्हान असणार आहे. ते म्हणजे मुद्रे या संघाकडून आणि जवळजवळ मामाच्या खिशातून मात्र 500 रुपये वसुली केलेली आहे. ते म्हणजे यश काते आणि ते मात्र घ्यायचे आहेत, कारण 5 दणदणीत आणि खणखणीत षटकार आपल्याला पाहिले त्याच्या बॅट मधून. आणि खामगाव केतन वर्सेस पुढील होणारा सामना खामगाव केतन वर्सेस घोडेगुम. दोन्ही संघांना मी विनंती करतो की त्यांनी, तसेच संघाच्या खेळाडूंना, लेपगोलवाडी संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचे आहे. सगळ्या खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. गावच्या मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष महादेव गायकर तसेच ज्येष्ठ सदस्य अरविंद लाड यांचा सत्कार संघातर्फे करण्यात येत आहे. हरीश आणि प्रितेशला मी विनंती करतो की त्यांनी संघातर्फे गावचे अध्यक्ष माजी अध्यक्ष महादेव गायकर यांचा सत्कार करायचा आहे. प्रितेश आणि हरीश दोघांना विनंती करतो की त्यांनी, कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी जरा कॅमेरा इकडे करायचा आहे. अजून सदस्य आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी गावचे माजी अध्यक्ष तसेच मार्गदर्शक यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार अशा टाळ्या झाल्या पाहिजेत. अरविंद लाड यांचा सत्कार करतील हरीश ठसाळला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ, तुमचा स्पेशल करायचा आहे. 1200
1212 क्रमांकच खास देणगी दिलेली आहे त्यांनी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुढील सामन्याच्या टॉससाठी मी विनंती करतो की घोडिंग संघाचा कर्णधार आणि खामगाव केतन संघाचा कर्णधार याला विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यायचं आहे. खामगाव केतन संघाचा कर्णधार लवकरात लवकर त्याला टॉससाठी पाठवायचं आहे. घोडिंग संघाचा कर्णधार इथेच आहे. खामगाव केतन संघाचा कर्णधार मी विराजाला विनंती करतो की त्यांनी टॉससाठी खामगाव संघाचा कर्णधार खामगाव केतन संघाचा कर्णधार विराज टॉस करून घ्यायचा आहे. विराज टॉस करून घ्यायचा आहे. मुद्रे संघ एक प्रतिनिधी हेड कॉल केलाय. घोडेगाव संघाने टॉस झालेला आहे. थोड्याच वेळात ते आपला निर्णय कळवतील. पुढील होणारे सामने 2 षटकांचे असतील आणि जुने चेंडूने खेळवण्यात येतील. 42 धावांचं आव्हान आहे ते म्हणजे मुद्रे या संघाकडे आणि ते पूर्ण करण्यासाठी मात्र मैदानात दाखल झालेले आहेत अभिषेक आणि शुभम. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सज्ज आहे तो म्हणजे अक्षत काते. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला अक्षत आता मात्र काय कमाल करतोय आपल्या गोलंदाजीत पाहण्यालायक असेल. अभिषेक पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पाठवून दिला. चेंडू सीमा रेषा पार. इट्स अ बिग हिट. षटकार. लाईनमॅन साहिल लाड सार्थक लाड कुणाल लटके कृपया करून लाईनवर जायचं आहे. आता होणारे सामने खूपच महत्वाचे सामने आहेत. 42 धावांचं आव्हान असताना मात्र साहिल लाड सुरेख सुरुवात पाहायला मिळते मुद्रे संघाकडून. अभिषेक ज्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला होता यश काते यांनी आता मात्र तो परतफेड करतोय असं वाटतंय. पहिल्या चेंडूवर मात्र हल्ला बोल केलाय तो म्हणजे अक्षत काते याच्या. 42 धावांचं आव्हान त्यातील 6 धावा तर झालेल्या आहेत. पुढचा चेंडू स्लोवर 1 पद्धतीचा ब्लॉकचा चेंडू न समजलेला चेंडू लेगबाईच्या स्वरूपात मात्र एक धाव घेण्यापासून रोखू नाही शकले ते म्हणजे अभिषेक याला. आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा. अजूनही 35 धावांची आवश्यकता असेल ते म्हणजे मुद्रे संघाला 10 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यांची गरज आहे. नितांत गरज आहे. सामना जर जिंकायचा असेल आणि सेमीफायनल मध्ये आपली दावेदारी पेश करायची असेल. पुढील फटका शुभमच्या बॅट मधून निघालेला धमाका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. लोंगोनच्या डोक्यावर ठणकावून सांगणारा हा षटकार. आम्ही सुद्धा इझिली मॅच सोडणार नाही आहोत कारण आम्हाला सुद्धा विजेते पदाला गवासनी चॅम्पियन बनायचं आहे. वाघजाई माता चषक 2025 मध्ये दावेदारी सिद्ध करायची आहे हे कुठेतरी छातीठोकपणे सांगत असताना मुद्रे संघ अभिषेकच्या बॅट मधून आलेला धमाका. तदनंतर मात्र स्ट्राईक रोटेट आणि तदनंतर आलेला शुभमच्या बॅट मधून धमाका. घोडिंग संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खामगाव केतन संघाने आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. पुढील होणारा सामना खामगाव केतन वर्सेस घोडेगुम. 3 चेंडू आणि 13 धावा धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची गरज असणार आहे. 9 चेंडू आणि 29 रन्स गरज आहे ती म्हणजे मुद्रे या संघाला परत एकदा फिरून मारायचा होता. तेवढ्या पद्धतीने चेंडूला उसळी कमी होती त्या कारणाने एज घेऊन चेंडू चाललाय. डीप मिड विकेटच्या
हातामध्ये जाऊन थ्रो करेल तोपर्यंत मात्र शुभमने धावून 2 रन कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या 2ने वाढते 15. तसं पाहायला गेलं तर मात्र 21च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 4 चेंडूमध्ये मात्र 15 धावा आलेल्या आहेत. अजूनही जर सरासरी राखायची असेल तर 6 धावांची गरज आहे. परंतु जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा मानस असेल तो म्हणजे मुद्रे संघाचा. ओहो, आता काहीसा चूक करतोय तो म्हणजे अक्षत. थोडासा दबाव पाहायला मिळत आहे आणि अवांतर वाईड घोषित करतायत पंच आणि अवांतरने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 16. बिनबाद 16 धावा. आता काहीसा सामना रंगतदार स्थितीत येऊन ठेपला असं वाटतंय, कारण मुद्रे संघ सुद्धा आपले शस्त्र खाली ठेवला तयार नाही. हा चांगला चेंडू होता परंतु खरपूस समाचार घेण्यात कुठेतरी अपयशी झाला. तिथे फिल्डर आहे, फील्ड करेल आणि थ्रो करेल तोपर्यंत मात्र 2 धावा तर कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिसरा धाव घेण्यात सुद्धा यशस्वी. अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19च्या घरात. म्हणजे आता जर सरासरी ठेवायची असेल तर मात्र 2 धावांची आवश्यकता आहे या चेंडूवरती. आणि जर मोठा फटका आला तर मात्र दुसऱ्या षटकातलं आव्हान थोडंसं छोटं होईल. सुंदर बॅटिंग आपण पाहतोय. कुठलाही दबाव न घेता दबावाला झुगारून बॅटिंग केली जाते ती म्हणजे मुद्रे संघाकडून. अभिषेक परत एकदा समोरच्या दिशेने मारायचा होता. चेंडूला उंची जास्त आहे आणि तेवढा सुरेखा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीत. अशा प्रकारे पहिल्या षटकाची सरासरी मात्र इथे जमवलेली आहे. 21 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि आता गरज असेल ती म्हणजे 21 धावांची. 6 चेंडू आणि 21 धावांचीच गरज असेल. अजूनही विकेट गमावलेला नाही आहे तो म्हणजे मुद्रे या संघाने. 21 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके मात्र या सामन्याचं चित्र पलटवू शकतात. आतापर्यंत दोलायमान स्थितीत 50-50 अशी ही मॅच चाललेली आहे, कारण 42 धावांचं आव्हान असं वाटलं होतं की कुठेतरी दबावात येतील मुद्रे संघ, परंतु अप्रतिम फलंदाजी दोन्ही बॅटर कडून आपल्याला पाहायला मिळते. सांगी संघाकडून फक्त तुटून पडला होता तो म्हणजे यश, परंतु इथे आपण पाहतो एक सांघिक खेळाचं चांगलं उदाहरण पेश करतायत ते म्हणजे मुद्रे संघ. कारण एक षटकार अभिषेकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला तर एक षटकार शुभमच्या बॅट मधून अक्षरशः मिळती जुळती फलंदाजी केली जाते. 11 धावा या शुभमने केलेल्या आहेत तर 9 धावा आतापर्यंत अभिषेकने केलेल्या आहेत आणि एक आव्हान तर अशा 21 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या धाव फलकावरती. आता मात्र मॅन इन फॉर्म यश बॉलिंग मार्कवर पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेत आहे. फुल टॉस होता त्याचा, फुल टॉल वसूल चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय सीमा रेषा पार. षटकार मॅच मध्ये आली आता रंगत, कारण धावसंख्या झाली आहे ती 27 आणि आता गरज असणार आहे ती म्हणजे 15 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडू 15 धावा. काय अप्रतिम मॅच, रंगतदार मॅच पाहायला मिळते. असं वाटत होतं की वन साइड मॅच होईल की काय, परंतु मुद्रे संघ फायटिंग स्पिरिट दाखवत असताना मैदानात आतापर्यंत 3 षटकारांची आतषबाजी केलेली आहे. त्यात मात्र शुभमने 2 षटकार उत्तुंग असे 2 षटकार ठोकून काढलेले आहेत. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 27 धावा धावफलकावर लागलेले आपण पाहतोय. यशवर आता होतोय हल्ला बॉल. पहिल्या षटकात अक्षतवर केलेला हल्ला बॉल आणि तदनंतर आता मात्र सुरुवात यशच्या पहिल्या चेंडूवर षटकार. पुढील चेंडू आणि चेंडूनी उंची जास्त घेतली 2 फिल्डर, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 29. 4 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके या सामन्याचं चित्र पलटवू शकतात आणि शुभम ऑन अ फायर म्हणू शकतो आपण. यशवर सुद्धा हल्ला बोल केलेला आहे. 2 चेंडूंमध्ये 8 धावा घेण्यात यशस्वी झाला आहे तो म्हणजे शुभम. शांत होता पहिल्या मॅच मध्ये, मात्र आता फुल फॉर्म मध्ये फलंदाजी करत असताना शुभम परत एकदा एक टप्पा 1 बाउल जातोय सीमा रेषा पार. चौकार लॉंगॉनच्या डोक्यावर जाणारा खणखणीत आणि दणदणीत चौकार येतोय शुभमच्या बॅट मधून आणि धावसंख्या झालेली आहे ती 33. ते 33 ऑन अ स्कोर कार्ड. आणि काय सुपर डुपर हिट बॅटिंग चाललेली आहे कोणताही दबाव न घेता. आता मात्र थोडासा सांगी संघ
टेन्शन मध्ये दिसायला लागलाय, कारण 42 धावांचं आव्हान दिल्यानंतर सहजरित्या आपण हा सामना आपल्या खिशात टाकू असं कुठेतरी वाटत असताना मात्र हल्लाबोल प्रति हल्ला झालाय, तो म्हणजे मुद्रे या संघाकडून. अप्रतिम बॅटिंग शुभम आणि अभिषेक, आणि शुभम तर वन साइड बॅटिंग करतोय. अभिषेकने फक्त सुरुवात करून दिली आणि तदनंतर मात्र सूत्र सगळे आपल्या हातात घेऊन आता शुभम मात्र मॅचला चालवतोय. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, म्हणजे गरज असेल ती आता फक्त 9 धावांची. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. परत एकदा यश शुभम साठी हा फुल टॉस आणि फुल टॉल वसूल चेंडू जाईल सीमा रेषा पार. लोंगांच्या डोक्यावर इट्स अ बिग 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 षटकार. एकोणतीस धावा आतापर्यंत वैयक्तिक कुठलेल्या आहेत, त्या म्हणजे शुभम याने, ज्यात 3 उत्तुंग असे षटकार आणि एकच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मॅच मध्ये आली आहे रंगत, कारण सामना येऊन टेपलाय 2 चेंडू आणि 3 धावांवरती. आता मात्र कमाल धमाल या मॅच मध्ये मात्र उत्सुकता आता लागून राहिलेली असेल, ती म्हणजे सांगी संघाचे समर्थक आणि मुद्रे संघाचे समर्थक. काय अप्रतिम मॅच झाली, याच्यासाठी केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा, आणि खरोखरच अशा मॅच जर होत असतील तर नक्कीच मजा येणार युट्यूब लाईव्ह बघणाऱ्यांना सुद्धा. परत एकदा फिरून मारायचा होता, तिथे फिल्डर आहे आणि फिल्डरच्या डोक्यावरून जाणारा हा चेंडू. 2 धावा तर घेतल्यात आणि तिसऱ्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्यास सुद्धा यशस्वी. अशा प्रकारे विजेता संघ ठरतोय तो म्हणजे मुद्रे संघ. अप्रतिम फलंदाजी केलेली आहे, कारण 42 धावांचं आव्हान असताना मात्र 1 चेंडू राखून सामना आपल्या पारड्यात झुकवून घेतलेला आहे, तो म्हणजे मुद्रे संघ. 31 मुद्रे संघाचा शुभ